रात्री आम्ही ह्या आश्रमामध्ये होतो। या गावाचं नाव मिरिया असं आहे आणि इथे तरी 25 लोक असतील। भयान दुर्गम भाग आहे हा आदिवासी। इथे आपण बोललेलं सुद्धा या लोकांना समजत नाही। खूपच हे इथे आमची झोपण्याची व्यवस्था होती। ह्या मैया झाडतायत आता, पण सेवा चांगली दिली त्यांनी। आणि पूर्ण जंगल भाग आहे आणि या जंगलामध्ये एकच एवढं आश्रम आहे। गाव नाही, घर नाही, काही नाही। नर्मदे हर, हम निकल रहे हैं। हाँ, नर्मदे हर। हे इथे आंघोळी केल्या आम्ही आणि इथे मैया स्वरूप बाल स्वरूपात आहे असं म्हणतात। नर्मदे हर। हे इथे मैया खूप छोटी आहे इथे। हे बाबाजींनी आम्हाला मैया दाखवायला आणले इकडे। नर्मदे हर। आता ही मैया अशीच पुढे थोडीशी अजून बाल स्वरूपामध्ये दिसेल। नर्मदे हर, हर हर नर्मदे। नर्मदे हर, हर हर नर्मदे। आज दिनांक 4/2/2025। आज आमच्या परिक्रमेचा 79वा दिवस। आम्ही नीलकंठेश्वर ह्या आश्रमामध्ये, अगदी दुर्गम भाग आहे हा, तिथे थांबलो होतो। आणि आज सकाळी आम्ही 7:30ला निघालो, उशिरा जरा, कारण आज नर्मदा जयंती आहे आणि अमरकंटक येथे नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे। त्याच्यामुळे आम्ही 3 दिवसापासून प्लॅनिंग केलेलं होतं की अमरकंटकला 4 तारखेला पोहोचायचं आहे म्हणून। त्यामुळे आम्ही काल आणि परवाला खूप चाललो। रोज 40 किलोमीटर चाललो। त्याच्यामुळे आज आम्ही थोडंसं उशिरा उठलो। आता अमरकंटक हे 18 किलोमीटरवर आलेलं आहे, तर आम्ही 1 वाजेपर्यंत तिथे पोहोचू। नर्मदे हर, हर हर नर्मदे। आणि आज काल आणि परवाला आम्ही जास्त चाललो आणि तो भाग एकदम अवघड, शुलपाणी जंगल आणि दुसऱ्या भागापेक्षाही हा भाग फारच खडतर वाटला सगळ्याच दृष्टिकोनातून। कारण इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे आणि यांना आश्रम चालवायला कोणी पैसा, आर्थिक मदत काहीच कोणी करत नाही दिसत। त्याच्यामुळे यांचं खूप दुर्लक्ष होतं परिक्रमावासियांकडे, इथल्या लोकांचं। नर्मदे हर, हर हर नर्मदे। आणि आश्रम पण नाही आहेत आणि तेथील स्थानिक लोकसुद्धा एवढं सेवा देत नाहीत। त्याच्यामुळे अख्ख्या 20 किलोमीटर एकही आश्रम नव्हतं आणि कोणी सेवा पण देत नव्हतं। त्याच्यामुळे थोडेसे आमची खाण्याची
हे झालं, आबाळ झाली, पण असं काही त्रास काही जाणवला नाही जाणवला नाही. मैयाच्या कृपेने आमचे 2 दिवस प्रवास खूप छान झाला, परिक्रमेचा आनंदामध्ये झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. अनूपपूर जिल्ह्यामध्ये अमरकंटक येतं आणि परवा आणि 3 दिवसापूर्वी दिंडोरी जिल्ह्यात होतो आम्ही. म्हणजे दिंडोरी जिल्हा आणि अनूपपूर जिल्हा हा खूप आदिवासी भाग आहे. इथे पाणी कमी आहे शेताला, त्याच्यामुळे शेतामध्ये काहीच पिकत नाही आणि थोडासा भकास एरिया वाढतो त्याच्यामुळे. पण निसर्ग छान आहे खूप तरीसुद्धा. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हे दमगड आता 1.5 किलोमीटरवर आलेला आहे आणि हा पूर्ण जंगल भाग आहे. तेव्हा सावली छान मिळते. इथे सकाळी 8-9 नंतर चटका बसतो उन्हाचा आणि रात्री खूप थंडी वाजते. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे एक छोटंसं ओढा आहे, नदीच असेल ती. तिथे आम्ही मॅगीचे भांडे घासले, त्या मैयाला त्यांची कढई नेऊन दिली आणि इथे सावलीमध्ये आम्ही नाश्ता केला होता. खूप छान जागा होती ही, सावली होती घनदाट. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. पूर्ण रस्ता खडकाळ आहे. मॅगी खाऊन मस्त पोट भरलंय आमचा, छान नाश्ता झालाय आणि असं छान मसाल्याचं खायला आम्हाला खूप दिवसांनी मिळालं. त्यामुळं फ्रेश झालं सगळे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आम्ही आता ह्या जंगलातून कपिलधारा ह्या ठिकाणी जाणार आहोत. आता कपिलधारा 3 किलोमीटरवर आहे. आश्रमामध्ये आत्ता भोजन प्रसादी घेतली आणि निघालोय. आता 2 वाजत आलेले आहेत. नर्मदे हर. हर हर नर्मदे. आता इकडच्या भागामध्ये नर्मदा मैया बालरूपामध्ये दिसते, त्याच्यामुळे आता चालताना ती उजव्या हाताला आहेच, पण कधी कधी लक्षात येत नाही की ही नर्मदा मैया आहे
का काय आहे, त्याच्यामुळं खूप जपून चालावं लागतं, नाहीतर तिला ओलांडता कामा नये यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते. नर्मदे हर, हर हर नर्मदे. बालस्वरूपात एवढी मैया असते की लक्षसुद्धा येत नाही की ही मैया आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे नर्मदे हर, हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. घनदाट जंगल आणि त्यातून आम्ही निघालो आहोत. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे. नर्मदे बोला करो जरा, वीडियो बना रही दीदी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. हे दुधाराला आम्ही आलेलो आहोत. हे अमरकंटकला जाताना रस्त्यात लागतं, कपिल मुनी आश्रमच्या जवळच. कपिलधाराच्या अगोदर दूधधारा लागतं. नर्मदे हर. हे दुर्वासा ऋषी यांचं तपोभूमी आहे आणि आतमध्ये छान गुफा आहे. आम्ही आज जाऊन दर्शन घेतलं, खूप छान आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. नर्मदे हर. हे कपिलधारा आहे, मैयाचं अजून वेगळं रूप. नर्मदे हर. अशी मैया वाहत तिकडे जाते, कपिलधारा तयार होते तिकडे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. ही इकडून मैया वाहते. आम्ही हे इकडनं वरतून चाललोय. आज नर्मदा जयंती आणि आम्ही नर्मदा जयंतीला मैयाचं दूधधारा, कपिलधारा इथे खळखळ बघितला. मस्त मैया बागडत आहे, दौडत आहे. खूप छान वाटलं मैयाचं हे रूप बघून, मन प्रसन्न झालं. नर्मदे हर, हर हर नर्मदे. हा अमरकंटक येथील मृत्युंजय आश्रम. आम्ही इथे थांबणार आहोत मुक्कामी.
नर्मदे हर 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 नर्मदे. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे अदीयकाज पंकजं नमामि देवी नर्मदे. Yeah.